सेवा म्हणजे केवळ मदतीचा हात नाही. सेवा म्हणजे समाजासाठी झिजणारे मन आहे. सेवा म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन देश, समाज आणि माणुसकी जपण्याचा संकल्प आहे. आणि हाच संकल्प जपणारी साने गुरुजींच्या विचारांची मशाल पेटवत ठेवणारी एक चळवळ म्हणजे राष्ट्र सेवा दल. राष्ट्र सेवा दल हा संघ नव्हे, तो आहे संस्काराची शाळा. तो आहे सेवाभावाची शिकवण आणि तो आहे समतेचा आवाज. दरवर्षी साजरा होणारा राष्ट्र सेवा दल युवक युवतींमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी असतो. या सप्ताहात प्रार्थना, प्रभात फेरी, स्वच्छता, समाज प्रबोधन आणि विचार प्रवर्तक उपक्रम राबविले जातात. या सप्ताहानिमित्त रेवाबाग जुनी पंचायत समिती मालेगाव कॅम्प येथे एक अर्थपूर्ण आणि विचारांना चालना देणारी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा केवळ बक्षिसांसाठी नव्हती, तर समाजाशी संवाद साधण्यासाठी होती. या स्पर्धेचे विषय होते कागदावरचे शब्द नव्हते, तर समाजाच्या जखमा आणि आशा होत्या. आपला भारत देश. दुसरा विषय मुली व महिलांवरील होणारे वाढते अत्याचार, जो विषय मन हेलावून टाकतो आणि समाजाला आरसा दाखवतो. आणि तिसरा विषय म्हणजे पर्यावरण संबंधी होता, कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य वाचेल. आणि विद्यार्थी आणि युवकांनी आपल्या लेखणीमधून देशप्रेम, वेदना, प्रश्न आणि उपाययोजना मांडण्याचा नक्कीच प्रयत्न केला. कुठे शब्द अश्रूंनी ओले झाले, कुठे विचारांनी दिशा दिली, तर कुठे बदलाची ठाम हाक ऐकू आली. आजची ही लेखणी उद्या कृती बनेल. आजचा हा विचार उद्या परिवर्तन घडेल. राष्ट्र सेवा दल सप्ताह आपल्याला एकच संदेश देतो: देश, समाज आणि माणुसकीसाठी उभे राहा. आणि हा राष्ट्र सेवा दल साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त 24 डिसेंबर त्यापासून सुरुवात केली जाते आणि सप्ताहभर वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात देशभरात. आणि साने गुरुजींच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्र सेवा दल सप्ताहात उत्साहात साजरा करण्यात येतो. आणि या सप्ताहाच्या अंतर्गत समाज प्रबोधन, संस्कार आणि विद्यार्थी घडवणुकीचा उद्देश ठेवून तालुका स्तरावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन आपल्या मालेगाव शहरामध्ये करण्यात आले होते. निबंध लेखन 2 गट करण्यात आले, लहान आणि मोठा गट. आणि सामाजिक विषयाची जाणीव करून देण्यासाठी ही निबंध स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 3 जानेवारी 2026 रोजी विशेष कार्यशाळा घेऊन जाहीर होणार आहे. आणि ही कार्यशाळेची माहिती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली. आणि या कार्यशाळेला पालक आणि या स्पर्धेसाठी पालक पण आलेले होते बघण्यासाठी. आणि ते तिथं ध्वजारोहण करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले. त्यानंतर वातावरण एकदम देशप्रेमाने भारावून गेले. आणि अध्यक्षीय भाषण झाले. थोडक्यात या भाषणातून साने गुरुजींचे विचार, राष्ट्रभक्ती, त्यांनी लिहिलेले प्रार्थना, खरा तो एकच धर्म याबद्दल माहिती देण्यात आली. आणि राष्ट्रसेवा हेच आपले सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. आणि या विद्यार्थ्यांची समाजातील भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला, कारण आजचा विद्यार्थी हा भविष्याचा नागरिक आहे. आणि आजचा नागरिक भविष्याचा नागरिक घडवणे आपल्या समाजाला एक प्रेरणादायी आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा दलानिमित्त ही स्पर्धा घेण्याचा हेतू हाच होता. आणि त्यानंतर निबंध स्पर्धेसंबंधी आवश्यक सूचना करण्यात आल्या. आणि मोकळ्या पटांगणात ही स्पर्धा घेण्यात आली, जी सुमारे 1 तास चालली. विद्यार्थी एकाग्रतेने, शांततेने आणि उत्साहाने लेखन करत होते. स्पर्धा संपल्यानंतर त्या शेवटी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या.
त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले आणि या स्पर्धेतून सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि 3 नंबर बक्षीस काढण्यात येणार आहेत। आणि कार्यक्रमाचा समारोप अशा प्रकारे साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसेवा दलाअंतर्गत आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला आणि मी पालक म्हणून पण गेलेलो होतो आणि हा कार्यक्रम अतिशय छान झाला। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही स्पर्धा अतिशय मुलांसाठी प्रेरणादायी होती हेच मला सांगायचं आहे। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग गाईज।